मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्हाला नमस्कार. नमस्कार. मॅडम तुम्ही जिल्हा परिषदेचा सदस्य झालात, तुम्ही पंचायत समिती सदस्य झालात. तुम्हा दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. ग्रामपंचायत तुम्ही खूप चांगली चालवली. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं काम कराल किंवा भाऊ पंचायत समितीत चांगलं काम कराल अशी ओतूरकरांना आशा आहे. ओतूरची कचऱ्याची जी समस्या आहे ती अद्याप सुटलेली नाही. तुम्ही खूप प्रगती केली परंतु आउटपुट काही नाही. आजही लोकांच्या पाचवीला कचऱ्याची समस्या आहेच आहे. ज्या ठिकाणी आपण कचरा टाकतो ती लोक आता कचरा टाकून देत नाही, तिथं पेटून देऊन देत नाही, कायमस्वरूपी तोडगा का निघत नाही. आणि मॅडम आता तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालात, आता तरी काही मार्ग निघेल का? वाणी साहेब, प्रथमतः तुमचं ह्या ठिकाणी तुम्ही आज ह्या ठिकाणी आलात, प्रथमतः तुमचं ह्या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर तुम्हाला धन्यवाद देते. तुम्ही जो खऱ्या अर्थानं आमची ओतूरची खूप मोठी जी समस्या आहे, केवळ ओतूरचीच नाही तर आपण संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणलं तरी काय हरकत नाही, देशभराची जी समस्या आहे, कचऱ्याचा खूप मोठा जो गंभीर प्रश्न आहे तो सगळ्यांनाच ह्या ठिकाणी भेडसावताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यातल्या त्यात आमचं ओतूरचं जर सांगायचं जर झालं तर नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणावर वेगानं ह्या ठिकाणी होताना दिसतंय. मात्र कचऱ्यावर जे काही प्रभावी असं जे काही सोल्युशन निघालं पाहिजे, कायमस्वरूपी जो मार्ग निघाला पाहिजे तो मात्र ह्या ठिकाणी निघायला आम्ही कुठंतरी थोडंसं अपयशी ठरलो असं म्हणता येईल. पण कुठलंच आम्ही काही कचऱ्याच्या संदर्भामध्ये काहीच उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला नाही. वाणीसाहेब असं नाही, जेव्हा आमची बॉडी आल्यापासून 2020 पासून सातत्यानं आम्ही आमच्या अजेंड्यावर विषयच होता की आपल्या कार्यकाळामध्ये जो काय ओतूरचा जो कचरा प्रश्न आहे तो प्रश्न ह्या ठिकाणी सोडवायचा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेले. अगदी 2022मध्ये आम्ही ह्या ठिकाणी इंडिया रिन्युएबल एनर्जी मुंबई नावाची कंपनी होती, त्या कंपनीबरोबर आम्ही ह्या ठिकाणी करार केला होता आणि आमचा जो कचरा आहे तो कचरा प्रोसेसिंगसाठी ह्या कंपनीला दिला होता. त्यासाठी महिन्याला 3 लाख रुपये त्या ठिकाणी ग्रामपंचायतनं कंपनीला त्या मोबदल्यामध्ये देण्याचंही त्या ठिकाणी ठरवलं होतं, करार झाला होता. त्या पद्धतीने प्रत्यक्ष काम त्या ठिकाणी सुरू पण झालं होतं. मात्र काम करत असताना आमचा जो मूळ कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो का सुटत नाही, तर मूळ आमचा प्रश्न आहे जागेचा प्रश्न आहे. आणि त्यावेळेससुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जागेचा प्रश्न आला, कारण आत्ता आमचा जो ओतूरचा जो कचरा आहे तो कचरा आपला स्मशानभूमी आणि दशक्रिया घाट यांच्यामध्ये जी काही जागा आहे ग्रामपंचायतची त्यामध्ये त्या ठिकाणी पडतो. आणि मग तिथं शेड असेल, एखाद्या कंपनीला काम करायचं आहे म्हणजे तिथं ज्या काही मूलभूत ज्या सुविधा आहे ते देणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. मात्र आम्हाला त्या ठिकाणी खर्च करण्यासाठी किंवा त्या मूलभूत सुविधा त्या ठिकाणी देण्यासाठी काही ज्या अडचणी त्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्या कंपनीला आम्ही काही मूलभूत सोयी सुविधा देऊ शकलो नाही. त्यामुळं थोडंसं कुठंतरी तो जो काय आमचा जो काय प्रयत्न होता तो प्रयत्न फारसा त्या ठिकाणी यशस्वी झाला नाही. पण आम्ही जवळपास 3 महिने ती कंपनी आमच्यासोबत काम करत होती, मात्र प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. म्हणून त्याचं जे काही 3 महिन्यांचं जे बिल होतं ते सुद्धा ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी दिलेलं नाही. त्यानंतर बरेच मध्ये 1-2 वर्षाचा परत कालावधी गेला. जी ग्रामसभा असायची आमची ग्रामसभा आत्तापर्यंत कचऱ्यावरच गाजलेली. प्रत्येक वेळेस ग्रामसभेमध्ये ठराव व्हायचा की आम्हाला डोमेवाडी आणि मेंगळवाडी 2 ठिकाणी ओतूर ग्रामपंचायतचं आपलं गायरान आहे. प्रत्येक ग्रामसभेमध्ये एका ग्रामसभेमध्ये मेंगळवाडीचा ह्या ठिकाणी ठराव व्हायचा की मेंगळवाडीमध्ये कचऱ्याचा प्रकल्प व्हावा. असा ठराव झाला की त्या ठिकाणची जी स्थानिक मंडळी ती त्या ठिकाणी येणार. मग महिला असतील, पुरुष असतील, अगदी लहान मुलंसुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या जागेला विरोध करणार की त्या ग्रामसभेचा तो जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी बारगळला जाणार. पुढच्या ग्रामसभेमध्ये मग डोमेवाडीमध्ये निर्णय होणार. असे आपले ग्रामसभेचे अनेक जे काही निर्णय आहेत ते त्या ठिकाणी झालेले, मात्र त्याला यश आलेलं नाही. मग त्याच्यावर आपण एक तोडगा काढला. काय तोडगा काढला की ओतूर ग्रामपंचायतनं जेव्हा मी सरपंच झाल्यानंतर 2025मध्ये ह्याच्यामध्ये 24-25मध्ये आम्ही खाजगी जागा पाहिली, कारण गायरानाला आम्हाला विरोध होत होता. त्याच्यात बरेच वर्ष आमचे निघून गेले. मग कुणालाच त्रास होणार नाही अशी मानवी वस्तीपासून लांब असणारी आम्ही मुंजेवाडी ह्या ठिकाणी एक प्रायव्हेट शेतकऱ्याची 2 एकर जमीन आम्ही ह्या ठिकाणी ग्रामपंचायतनं भाडेतत्वावर घेतली. त्याचा भाडे करार आपला रीतसर झालेला आहे वाणीसाहेब. त्याचे जे काही फाईल आहे, डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्ससुद्धा आपल्याकडं ह्या ठिकाणी इथे पायचं हो व्यवस्था केली. काळामध्ये तुम्ही जो शब्द दिला होता हो फुलफिल करू शकले नाही
हे तुमचं अपयश नाही म्हणता येणार. आम्ही त्या दृष्टिकोनातून जो निवडणुकीसाठी जो शब्द दिला होता तो अगदी आम्ही 2021-22 पासून त्यासाठी कटिबद्ध होतो. मी तुम्हाला आता 22चं एक उदाहरण सांगितलं. जी काही कंपनी तिच्याबरोबर आम्ही करार केला होता, कामाला सुरुवात झाली, पण काही टेक्निकल अडचणी तिथं आल्या. तेच सांगते ना, जोपर्यंत जागेचा आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आउटपुट त्या ठिकाणी निघणार नाही. कारण कचऱ्याचा प्रकल्प उभा करायचा आहे म्हणजे पहिलं त्या ठिकाणी आम्हाला जागा पाहिजे. आणि मग त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक दोन्ही ठिकाणी गायरानावर आपल्याला विरोध होतोय, म्हणून आपण भाडेतत्वावर ही जागा या ठिकाणी घेतली. करार झाला सगळं, मग ग्रामसभेमध्ये तो ठराव पारित झाला. सगळं त्या ठिकाणी आपण जी प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी पूर्ण केली. त्यानंतर आपण एक जी नारायणगाव कॉलेजचे माजी प्राचार्य कैलास बावले सर तुम्हाला माहीत असतील, आणि आमच्याच गावचे सुपुत्र वलवणकर डॉक्टर आणि त्यांची टीम आहे पुण्यामध्ये. सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली चांगल्या पदावर काम करणारी ही मंडळी, रिटायरमेंट मंडळी, आणि ह्या याच्यामध्ये कचऱ्याच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ती इच्छुक होती. त्यांच्याशी आमचा संपर्क ह्या ठिकाणी झाला आणि मग त्यांच्याबरोबर आम्ही ह्या ठिकाणी करार केला. त्यांचासुद्धा करार ह्या ठिकाणी आपल्याकडं ग्रामपंचायतचा उपलब्ध आहे. त्यालासुद्धा ज्या काय आवश्यक ज्या काय बाबी आहे ती आपण ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी केलेल्या आहेत. ती कंपनी आपल्याबरोबर तीसुद्धा काम करायला ह्या ठिकाणी तयार झाली. आणि हे ॲग्रीमेंट करत असताना आपण ग्रामपंचायतनं जागा द्यायची, त्यांना 20 गुंठेच त्या ठिकाणी जागा लागत होती. आपण त्या पद्धतीनं मग भविष्यात कमी पडायला नको म्हणून आपण पूर्वी सुरुवातीला 2 एकर आपण जागा घेतली होती. तो नंतर करार आपण मोडला, 1 एकरच आपल्याकडे क्षेत्र ठेवलं. त्यानंतर त्यांना आपल्याला शेड द्यायचं होतं, पाणी द्यायचं होती, लाईट द्यायची होती, आणि मग बाकीचा जो मशिनरींचा जो खर्च आहे आणि जे लाईट बिल लागणार आहे त्यासाठी ते संपूर्ण ते कंपनी जबाबदारी त्या कंपनीने घेतली. त्याची सगळी आपण निविदासुद्धा ह्या ठिकाणी आपण वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली, जाहिरातसुद्धा आपण ह्या ठिकाणी तर त्या कंपनीबरोबर ह्या ठिकाणी दिलेली. म्हणजे हे सगळं रेकॉर्डवर आहे, कुठलंही सांगायचं म्हणून नाही. हा बोला ना, असं मी तेच सांगते ना सर, जे काही स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष म्हणजे त्याला जे काही NOC लागत आहेत, मग तिथं दोन्ही महामंडळाची NOC असेल, त्यानंतर जिल्हा परिषदेची NOC असेल, ती NOCसाठी आम्ही ह्या ठिकाणी प्रयत्न केला. या कामासाठी आम्हाला मग आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील, ते स्वतः आमच्याबरोबर जिल्हा परिषदेमध्ये 2दा शिवूंकडे आले. त्यानंतर आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे हे सुद्धा आमच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही मंत्रालयामध्ये गेलो. जे आपले मंत्री, विकास मंत्री जयकुमार गोरे, त्यांच्यासोबत आम्ही ह्या ठिकाणी चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी मंत्रालयामध्ये आमची ओतूर ग्रामपंचायतची ह्या ठिकाणी मिटिंग लावली. त्या मिटिंगच्या वेळेस मग मी असेल, प्रशांत भाऊ असतील, मोहितदादा ढमाले असतील, त्यानंतर आमचे सहकारी दिलीप शेठ डुंबरे असतील, ते मंत्रालयामध्ये आमच्या त्या ठिकाणी आले. आमची त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि आम्हाला जे काही जिल्हा परिषदेकडून जी NOC लागत होती ती NOC त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाली. ती NOCसुद्धा आपल्याकडे ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे ह्या ज्या काही टेक्निकल अडचणी त्या आपण सगळ्या ह्या ठिकाणी पूर्ण आपण ह्या ठिकाणी केलेल्या आहे. आणि आमची सुरुवातीपासून एक भूमिका होती की आपल्याला जो प्रोजेक्ट करायचा आहे तो फक्त इथला कचरा उचलून दुसरीकडे न्यायचा नाही, तर त्याची 100% विल्हेवाट आपल्याला ह्या ठिकाणी लावायची. त्या दृष्टिकोनातून आम्ही पुणे असेल, त्यानंतर कराड असेल, त्याचबरोबर अगदी बेळगावपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी कचऱ्याचे जे प्रोजेक्ट आहे ते त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेलो. बेळगावला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा दिलीप शेठ डुंबरेसुद्धा आमच्याबरोबर होते, मोहितदादा होते, प्रशांत भाऊ असेल, मी असला, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेलो होतो. तिथं तो प्रोजेक्ट पाहिला आम्ही आणि तो प्रोजेक्ट आम्हाला ह्या ठिकाणी आवडला. कारण त्याच्यामध्ये जो कचरा आहे तो कचरा विभक्त न करता, ओला आणि सुका कचरा विभक्त न करता त्याच्यामधून जे पॅलेट्स आहेत ते पॅलेटची निर्मिती होणार होती आणि त्याचं इंधन म्हणून त्या ठिकाणी तो बॉयलरला ते त्या ठिकाणी चालणार होतं. म्हणजे जवळपास 100% जो कचरा आहे त्याची विल्हेवाट त्या माध्यमातून त्या ठिकाणी लागणार होती. आणि तो प्रोजेक्ट करायचा आपल्याकडे त्या ठिकाणी ठरलं आणि त्या दृष्टिकोनातून सगळे जे प्रयत्न आहेत ते आम्ही ह्या ठिकाणी इथं केलेले. आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला 4-5 महिने ह्या सगळ्या ज्या काही टेक्निकल अडचणी ते सोडवण्यासाठी 5-6 महिन्यांचा कालावधीमध्ये त्याच्यामध्ये उलटला. आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपण ज्या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे त्या ठिकाणी आपण JCB असेल, पोकलँड असेल, रस्ता करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ओतूर ग्रामपंचायत त्या ठिकाणी आपण रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. आणि तिथं गेल्यानंतर मग तिथले जी काही स्थानिक मंडळी त्या ठिकाणी आपला थोडासा जो काही तो विरोध आहे तो विरोध त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दर्शवला आणि आमचं जे काही काम जे करायचं होतं आपल्याला ते त्या ठिकाणी ठप्प झालं. मॅडम, ग्रामपंचायतीची स्थापना कधी, प्रशांत भाऊ, ग्रामपंचायतीची स्थापना कधीची, किती वर्ष झाले ग्रामपंचायतीला? भरपूर वर्ष झालेले. याच्या अगोदरची जी
सरपंच कार्यकारिणी असेल, त्यांनी काही याच्यासाठी काही प्रयत्न केले नाही? साधारण आपला कचरा जुन्या काळामध्ये एवढा कचरा नसायचा. साधारणतः 2001, 2, 3च्या नंतर आपण कचरा जमा करण्यासाठी ग्रामपंचायतीने सुरुवात केली. मग त्यावेळेस काही कचरे कमी प्रमाणात असल्यामुळे ज्या इतर ठिकाणी ज्या खळगी वगैरे भविष्यकाळाचा विचार करून त्यांनी काही केलं नाही? आम्ही 2021ला आलो तर त्यावेळेपर्यंत कुठल्याही प्रकारची जागा ही ग्रामपंचायतीकडे आरक्षित नव्हती. आणि त्यानंतर जे जे प्रयत्न झाले आरक्षित करण्यासाठी, म्हणजे सर्वच ग्रामस्थांचा म्हणणं असायचं की आपली जी गावठाणातली जी लोक आहेत किंवा इतर जी लोक राहत होती, म्हणजे ग्रामपंचायतीला जी गायरान असेल त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्यात यावा. त्या दृष्टीने आपण गायरानांकडे प्रयत्न केला तर तिथं प्रचंड विरोध दर्शवला गेला. त्यामुळे त्या विरोधामुळे आपण आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे भाड्याने जागा घेतली, भाडेकरार केला. त्या ठिकाणच्या सर्व एनसी ज्या असतील, फॉरेस्टच्या असतील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे असेल, जिल्हा परिषदचे असेल किंवा इतर ज्या ज्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करायची ती सगळी पूर्तता केली. कंपनीबरोबर करार झाला. फक्त आपल्याला प्रोजेक्ट निर्माण करायचा होता. त्या ठिकाणी शेड असेल, पाणी असेल आणि विजेची व्यवस्था आपण तिथं 33 24 तास लाईट मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. त्याचा पण आपला DPDCमध्ये अंतिम प्रस्ताव तयार आहे. तिथे लाईटची पण सोय होणार होती, सगळं होणार होतं. शेड तयार करायची होती आणि ती कंपनी त्या मशिनरीचा खर्च स्वतः करून पॅलेट्स तयार करणार होते. परंतु आपण लोकांना अनेक प्रकारे समजावलं, पण शेवटी जनभावनेचा उद्रेक पाहून त्या ठिकाणी ते काम थांबलं गेलं. तिथे रस्त्याची अडचण निर्माण झाली. आपण रस्त्याच्या निर्माण करण्यासाठी तहसीलदारांना सुद्धा पत्र केलेलं आहे. त्या ठिकाणचा रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून ही पण कार्यवाही चालू होती. लोकांचा तिथल्या लोकांचा उद्रेक आणि त्या लोकांचा विरोध पाहता त्या ठिकाणी परत पुन्हा ते थांबले गेलं काम. आता मार्ग कसा निघणार? यासाठी किंवा मागच्या निवडणुकीच्या काळात तुम्ही जो शब्द दिला तो पाळता आला नाही अशी टीका तर होणारच. ते बरोबरच आहे, पाळता आला नाही असं म्हणता येणार नाही. प्रयत्न सगळे झालेले आहेत. आपण तांत्रिक कायदेशीर सगळे मंजुऱ्या सगळे आदेश आणलेले आहेत. फक्त आपला जो पहिल्यापासूनचा प्रश्न होता जागेचा, तो जागेचाच प्रश्न आपला थोडासा अनुत्तरित राहिल्यामुळे तो थोडासा त्या ठिकाणी अडचण येत आहे. आणि आपण काय केलेलं आहे आता का यासाठी उद्या आपण विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे. आम्ही प्रत्येक वाडी वस्तीवर गणपती मंडळ, सोसायटी असतील, आजी माजी पदाधिकारी जे असतील ओतूरचे सर्व गावातले सर्वांना विनंती केलेली आहे की उद्याच्या ग्रामसभेमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन हा एकत्रित निर्णय घेण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वजण एकत्रित येऊन चर्चा करूनच ती जागा आपण एखादी जागा निश्चित करून त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. त्यानिमित्तानेच उद्याची ग्रामसभा आपण आयोजित केलेली आहे. आणि सर्व ग्रामस्थांना, सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की उद्या सर्वांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे, एकत्रित बसूनच त्याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे. मॅडम, आता तुम्ही सरपंच होता, जिल्हा परिषद सदस्य आहे, प्रश्न सुटले पाहिजे, नागरिक उद्या येतील, त्याच्यावर चर्चा करतील, परंतु काही निर्णय कटू घ्यावे लागतात. जर जी तुम्ही जागा भाड्याने घेतलेली आहे, आजूबाजूच्या लोकांचा विरोध असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाची मदत घ्यायला पाहिजे. शेवटी प्रश्न सुटला. प्रश्न तर 100% सुटलाच पाहिजे. खूप मोठा हा प्रश्न आहे, तो 100% ह्या ठिकाणी सुटलाच पाहिजे. पण मला या निमित्ताने गोष्ट ह्या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की ज्या मोठाल्या ज्या ग्रामपंचायत आहे, तो उदाहरण जर द्यायचं ठरलं तर तुमची नारायणगावची ग्रामपंचायत असेल, जुन्नर असेल, त्यांनी त्या ठिकाणी पूर्वीच्या जागा कचऱ्यासाठी आरक्षित करून ठेवलेल्या. त्यामुळे त्यांना फारशी तिथं जागेची अडचण येताना पाहायला मिळत नाही. पण आमच्याकडं गावामध्ये अशी कुठली इथून मागं जी जागा आहे ती ह्या ठिकाणी कचऱ्यासाठी आरक्षित केली गेली नाही. आणि मला वाटतं आज जो आमचा इतका मोठा जागेचा आहे, सगळं आपला सेटअप रेडी, फक्त आम्हाला त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष फक्त कामाला सुरुवात करायची. तीच जर जागा आरक्षित असती तर 100% आम्हाला हा प्रश्न सोडवायला ह्या ठिकाणी आज जरा थोडासा सोपा ह्या ठिकाणी गेला असता. राहिला मुद्दा दुसरा, तुम्ही म्हटले की पोलीस प्रशासनाचा ह्या ठिकाणी तुम्ही वापर करणार का? आता वाणी साहेब, ही सगळे आम्ही काय सगळे ओतूरकरच आहे, आम्ही काय वेगळे नाही आहे कोण. आम्ही सगळे एक गाव म्हणून, ओतूरकर म्हणून आम्ही सगळे एकच आहोत. आणि मला वाटतं इतकी टोकाची भूमिका घेण्याऐवजी आम्ही ह्या विषयासाठी उद्या ग्रामसभेचं ह्या ठिकाणी आयोजन केलेले. ओतूरकर निश्चितच तुम्हाला माहिती आहे की पूर्ण केवळ तालुक्याला नाही तर जिल्ह्याला दिशा देणारे असे आमचे ओतूरकर आहेत. निश्चितच उद्याची आमची जी ग्रामसभा आहे याच्यामध्ये साधक बाधक त्याच्यावर चर्चा करून सर्व जे ग्रामस्थ आहे, हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न निश्चितच ह्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, ही मला ह्या ठिकाणी आशा आहे. त्यामुळं
आपल्याच लोकां जे आहेत त्यांच्याविरुद्ध मला वाटतं तो प्रशासनाचा धाक वगैरे ह्या गोष्टी म्हणजे इतकं तर आमच्या ओतूरकरांची हे नाही आहे. ओतूर ग्रामपंचायतीचं गायरान क्षेत्र किती आहे परिसरामध्ये सुमारे? साधारणतः एक डोंबिवली या ठिकाणी आहे, त्यानंतर मंगळवाडी या ठिकाणी आहे. किती असते एकर हेक्टर अंदाजे? ते 10 एकर आहे डोंबिवलीकडे. आपले 25,000. मंगळवाडीकडे 17-20 एकरच्या अंदाजे दरम्यान आहे. एवढं क्षेत्र असताना देखील अडचणी येते का? अडचण येते म्हणजे ग्रामस्थांचा विरोध होतो ना, त्या ठिकाणी बांधून होते, कचऱ्याचा वास होतो. मग मार्ग सुटणार कसं? मार्ग निघणार कसं? मार्ग निघण्यासाठी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन ज्या ठिकाणी आपल्याला प्रकल्प करायचा आहे त्या ठिकाणच्या लोकांची थोडीशी मानसिकता तयार करून त्यांना समजावून सांगून, याच्यामध्ये आता तंत्रज्ञान फार पुढे गेलेलं आहे, याच्याला वास येत नाही किंवा आपण त्यांना हमी देऊ शकतो बा 8 दिवसाच्या आत जर त्या ठिकाणी वास आला किंवा दुर्गंधी पसरली तर तो हायटेक क्षणी आपण बंद करणार आहोत, हे पण आपण आवाहन केलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा कंपनीबरोबर करार केला त्या करारामध्येच आपण नमूद केलेलं आहे की फार जर एखादं आपण रोजचा कचरा तर रोजच आपण त्याची विल्हेवाट लावणार आहे. जर टेक्निकली जर एखाद्या वेळेस त्या मशिनरीला काही जर अडचण जर आली आणि कचरा जर साठला तर तोही 5 दिवसापेक्षा जर जास्त दिवस कचरा जर त्या ठिकाणी पडून राहिला तर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी तो प्रोजेक्ट बंद करावा असं आपण त्या करारामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी नमूद केलेले आहे. आता तुम्ही म्हटले की प्रश्न या ठिकाणी सुटत नाही किंवा मग नाही का मार्ग ह्या ठिकाणी निघत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी आपण जातो तर आम्हाला थोडंसं लोकांचा ह्या ठिकाणी ग्रामपंचायतला ह्या ठिकाणी विरोध होतो. आता आपण कुठेही जरी गेलो तर म्हणजे लोकांचाही त्याच्यामध्ये काही फार चुकी अशातला भाग नाही. कुठेही आपण जर गेलो तर 100% कचऱ्यावर त्या ठिकाणी सोल्युशन आहे ते पूर्णतः 100% त्या ठिकाणी सक्सेस आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे लोकांची ती मानसिकता असेल म्हणून आपण हा जो प्रोजेक्ट आम्ही जो करणार होतो तो अगदी आम्ही 4-5 ठिकाणी जाऊन पाहिलो. आमची संपूर्ण आम्ही दोघेच नाही, आमची संपूर्ण बॉडी आमच्या सभेत होती. तो प्रोजेक्ट आम्ही 4-5 ठिकाणी पुणे असेल, कराड असेल, त्यानंतर अगदी बेळगावपर्यंत आम्ही या ठिकाणी गेलो आणि त्यात आम्हाला तो प्रोजेक्ट आवडला की पूर्ण 100% कचऱ्याची जी विल्हेवाट आहे ती रोजच्या रोज त्या ठिकाणी लागणार होती आणि तो प्रोजेक्ट आपण ओतूरमध्ये ह्या ठिकाणी राबवणार होतो. पण जेव्हा हा प्रोजेक्ट होईल ग्रामस्थ सगळं पाहतील तेव्हा त्यांचा त्याच्यावर कुठंतरी तो विश्वास बसला असता. मात्र दुर्दैवानं आपला जागेचाच प्रश्न या ठिकाणी सुटत नाही, त्याच्यामुळे पुढच्या ज्या काही गोष्टी त्या आपल्याला ह्या ठिकाणी करता येत नाहीत. ओतूरकरांना काय आव्हान करायचं? ओतूरकरांना मी ह्या निमित्तानं एवढंच आवाहन करेल, ह्या कचरा प्रश्नासाठी आपण उद्या ग्रामसभेचं ग्रामपंचायत कार्यालय हॉलमध्ये 11 वाजता सकाळी विशेष ग्रामसभेचं ह्या ठिकाणी आयोजन केलेले. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी ह्या ग्रामसभेला ह्या ठिकाणी उपस्थित राहावं ही मी ग्रामपंचायत ओतूर असेल, समस्त ग्रामस्थ ओतूरकर असेल, आम्ही दोघे असेल आमच्या वतीने ह्या ठिकाणी विनंती करते. आणि ह्या मिटिंगमधून उद्या जी काही ग्रामसभा होणार आहे तिथं आपण सगळ्यांनी आम्ही काही इथं काही म्हणजे कुठलंच आमच्यामध्ये ओतूरकर म्हणून आम्ही सगळे एकजूट आहे आमच्यामध्ये. सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो काय प्रश्न आहे उद्या सर्व ग्रामस्थांच्या विचार विनिमयातून एखादी जागा आहे ह्या ठिकाणी मग ते गायरान असेल, भाडेतत्वावर घेतलेली जागा असेल, जी सोयीची जागा ठरेल ती जागा ह्या ठिकाणी फायनल करण्यात यावी आणि सर्व ओतूरकरांनी ह्या ठिकाणी एकत्रित येऊन हा जो काय प्रश्न आहे कायमस्वरूपी ह्या ठिकाणी मिटवावा असंच मी तुमच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ओतूरकरांना ह्या ठिकाणी आवाहन करते. धन्यवाद. कचऱ्याचा प्रश्न गहन आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही ओतूरकरांना शब्द दिला होता, या अगोदरच्या मंडळींना कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही असं बोलून धरून त्यावेळेस कचऱ्याची समस्या फारशी नसेल. आता तुम्ही ओतूरकरांना काय सांगाल? पंचायत समिती सदस्य आहात, काही जिल्हा परिषद सदस्य आहात, हा प्रश्न सुटणार आहे का नाही? आता पुन्हा ग्रामपंचायतची निवडणूक पुढ्यात आली म्हणजे हे किती दिवस चालपुढच्या ओढ्यात कायमस्वरूपी प्रश्न कसा सुटेल? निश्चितच वाणी साहेब, आपल्या ओतूर ग्रामपंचायतची स्थापना होऊन अनेक वर्ष झालेली आहेत. मला काही म्हणायचं नाही की असं मागच्या प्रतिनिधींनी त्यासाठी काही काम केलं नाही किंवा त्यांच्याकडून काही जागा निश्चिती झाली नाही असं वगैरे काही नाही. मी काही लई मोठा नाही, मी एक लोकांनी निवडून मला दिलेले आहे लोकांची सेवा करण्यासाठी. आम्ही कमिटमेंट केलेली की कचरामुक्त ओतूर आपण करणारच आणि त्यासाठी आपण प्रयत्न केलेलेच आहे. आता सगळे तुम्हाला परवानगी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आपल्याला जागेचा प्रॉब्लेम आला तर जागा आपण भाड्याने घेतलेली आहे, ती निर्जन ठिकाणी आहे. त्या ठिकाणी काम चालू झालं तर त्या ठिकाणी सुद्धा भाड्याची जागा घेऊन सुद्धा आपल्याला तिथं अडचण निर्माण झालेली आहे.
म्हणजे आपल्याला गायरानात एक कचरा करायला अडचण निर्माण केली जाते, भाड्याची जागा घेतली तरी अडचण निर्माण केली जाते. मग आता जर पोलीस बंदोबस्तात आपल्याच लोकांच्या विरोधात आपण जर जायचं तर हे सगळ्या लोकांनी उद्या आम्हाला तिथे सांगावं. शेवटी आपलीच लोक आहेत आणि आपल्याच लोकांच्या विरोधात एखादं पाऊल उचलत असलं नाही, आपण सर्वांनी एकत्रित येऊनच त्याच्यावर पुन्हा एकदा निर्णय घेण्यात यावा. आता राजकीय विरोधक ग्रामसभेमध्ये तुमच्यावर टीका तर करणारेच, तुम्हाला अपयश आला असं म्हणणारच, ग्रामसभेला सामोरं कसं जाणार? ग्रामसभेला सामोरं जायचं म्हणजे आपला प्रॉब्लेम आता कुठलीही परवानगीचा नाही आहे, कुठल्या कंपनीचा नाही आहे, आपल्याला फक्त जागेचा अडचण निर्माण झालेली आहे. आणि ती जागेची अडचण प्रशासनाला, सर्व ग्रामस्थांना, सर्वांना एकत्रित घेऊन आणि सर्वांच्या सहकार्याने आपल्याला ती सोडवायची आहे. त्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजन केलेली आहे, त्याचं सर्वांना आवाहन केलेलं आहे. आणि उद्या निश्चितच आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक आपले विचारवंत लोक आहेत आणि वैचारिक लोक आहेत. सर्व या कचऱ्याचं समस्या ही सोडण्यासाठी सगळ्यांना प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यातून निश्चित उद्या मार्ग निघेल. किती वाजता ग्रामसभा? उद्या सकाळी 11 वाजता ग्रामसभेचं आयोजन केलं आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे असतात? कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे आणि मला प्रथम आव्हान करायचं आहे की ज्या ओतूरकरांनी आम्हाला मागच्या काळामध्ये मला निवडून दिलं, उपसरपंच केलं, काहींना सरपंच केलं, त्यानंतरही आम्हाला मग आताच झालेल्या निवडणुकीमध्ये मला पंचायत समिती सदस्य केलं, काहींना जिल्हा परिषद सदस्य केलं आणि लोकांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. लोकांचे एवढे उपकार आहेत आमच्यासाठी का लोकांचे जोडे घालून जरी गळ्यात आमच्या घातले तरी ओतूरकरांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही. परंतु ही समस्या सोडवण्यासाठी माझी सर्व ग्रामस्थांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. आणि निश्चितच आपण सर्वजण एकत्र येऊन आणि निश्चितच याच्यावर कॉन्क्रीट असा मार्ग उद्या निघेल. एवढीच माझी सर्व ग्रामस्थांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. उद्या सर्वांनी ग्रामसभेला हजर राहावं. आणि या ठिकाणी सांगायचं झालं तर तसं पाहिलं तर आपल्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक आहे, आम्ही पंचायत समितीत काही जिल्हा परिषदमध्ये आहे, तरी पण आपली जबाबदारी आहे की हा प्रश्न आपला सुटला पाहिजे. त्यामुळं जरी प्रशासक असला आणि ग्रामपंचायतच्या प्रशासकांच्या माध्यमातून जरी तिथं कारभार चालू असला तरी सगळं जबाबदारी म्हणून आणि आपले एक कार्य म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी हजर राहून या प्रश्नाला निश्चितच आपण सर्व एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे अशी माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.